जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे गूळ व दूध पावडरचा पेढा। बनवायला खूप सोपा, पौष्टिक, कारण यात आपण साखरेचा वापर केलेला नाही। यासाठी 2 वाटी दूध पावडर घेतले। त्याच वाटीने 1 वाटी दूध कोमट करून घेते। 2 वाटी दूध पावडरसाठी अर्धी वाटी गूळ। दूध कोमट झालेले आहे, यात अर्धी वाटी गूळ। जास्त गरम दुधात गूळ टाकू नका, कोमट दुधातच गूळ टाका। दूध गूळ मिक्स करते। गूळ पूर्ण दुधामध्ये विरघळून घ्यायचा। गूळ विरघळलेला आहे, एका भांड्यात काढून चाळणीने गाळून घेते। एखाद्या वेळेला गुळामध्ये बारीक खडे निघतात। यामध्ये 2 वाटी दूध पावडर। सध्या गॅस बंदच असू द्या। हे सर्व मिक्स करते। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर कमी फ्लेमवर होऊ द्यायचे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। गूळ व दूध पावडरचा पेढा एखाद्या वेळेला गोड खायचे असेल, अगदी कमी वेळेत घरच्या साहित्यात बनविता येतो। 2 इलायची बारीक करून घ्यायचे। हे मिश्रण सारखं फिरवत राहायचं। जाड तळाच्या कढईमध्ये करा। गूळ असल्यामुळे लवकरच तळाला लागू शकते। यामध्ये 1 चमचा तूप मिक्स करून घेते। हे मिश्रण घट्ट होत आहे। हे सर्व खूप वेळपर्यंत परतवू नये, पेढा चिकट होतो। बारीक केलेली इलायची हे सारखं फिरवत राहा। आणखी 1 चमचा तूप। सध्या सणवार आहेत। महालक्ष्मी, गणपती बाप्पासाठी असा घरच्या घरी गूळ दूध पावडरचा पेढा तुम्ही बनवू शकता। असे घट्टसर झाले आहे। रंग पण छान आलेला आहे। आपले पेढ्यांचे मिश्रण तयार आहे। यापेक्षा जास्त होऊ द्यायचे नाही। एका ताटाला तूप लावून घेते। या ताटामध्ये काढून थंड होऊ देते। हा पेढा खूप स्वादिष्ट बनतो। हे थंड झालेले आहे। यामध्ये 1 चमचा तूप टाकून हाताला थोडं तूप लावून पेढा बनवू। पाहिजे त्या आकाराचा गोळा घेऊन पेढा बनवायचा। लहान मुलांना काहीतरी गोड हवं असतं, त्यांच्यासाठी तर खूप छान घरगुती पेढा। असे पेढे बनवून घेतले। बनविलेल्या पेढ्यांवर या जाळीच्या सहाय्याने अशी छान डिझाईन बनवून घ्यायची। असे छान पेढे दिसतात। अशा प्रकारे सर्व पेढे बनवून घेतले। पेढ्यांवर थोडी केशर लावू। आपले 2 वाटी दूध पावडरमध्ये 18 पेढे बनले। थोडे पिस्ताचे काप लावते। आपले छान पेढे तयार आहेत। घरच्या साहित्यात कमी वेळेत। एक पेढा तोडून बघू। गूळ दूध पावडर पेढा तयार। नेहमीच्या वापरातील गूळ घ्या, चिक्कीचा घेऊ नका। आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।